एकाच गाण्यालाही प्रेक्षकांची दाद मिळणं अर्थात हे खरंच खूप सुंदर गोष्ट आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उभ्या आयुष्याच्या सफरीवरती जर आपण पाहिलं तर तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रभाव आहे आणि तो प्रभाव माणसाला शांतता शिकवतो, संयम शिकवतो, सहनशीलता शिकवतो आणि त्या माध्यमातून आपल्या अंतरंगात उमलते ती म्हणजे संवेदनशीलता आणि त्यातून जागा होतो तो म्हणजे समाजभाव। असं म्हणतात कि कर गुजर गए वो भीम थे, दुनिया को जगाने वाले भीम थे। यारो कर गुजर गए वो भीम थे, दुनिया को जगाने वाले भीम थे। अरे हमने तो सिर्फ इतिहास पढ़ा है यारो, लेकिन इतिहास को बनाने वाले भीम थे, इतिहास को बनाने वाले भीम थे। याच आदरणीय बाबासाहेबांच्या आंबेडकर जयंती निमित्तानं एक जयंती गीत ऐकूयात भारत लोणारे यांच्या बुलंद मराठी मातीचा मराठी सुगंध दरवळणाऱ्या बुलंद आवाजात। हॅलो, माझी रसिकांना विनंती राहील की तुमचं अस्तित्व हे पाहू शकत नाही, तुमचं अस्तित्व केवळ टाळ्यांच्या माध्यमातून त्यांना जाणवणार आहे आणि तुम्ही जर प्रतिसाद उत्तम पद्धतीने दिला नाही तर बघा, दृष्टी नसलेले लोक तुम्हाला बाबासाहेब सांगतायत, फक्त तुमचं अस्तित्व तुमच्या टाळ्यातनं जाणवू देत। प्रत्येक गाण्यानंतर तुमच्या टाळ्या अपेक्षित आहेत। भारत हाय जयंती आहे म्हणून एकदा जोरदार घोषणा देऊया। बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुलेंचा, तेजोमय तो हिरा चमकला त्या बहु गावामधुनी, अरे लाजला गगनी भास्करे या 14 एप्रिल दिनी, चंद्र तारे आकाश धरणी न्याहाळून पाहत होती। अरे इथे तर संपूर्ण देशाचा काळोख नष्ट केला एका सकपाळ कुणाच्या लेकरानी। अरे 14 अप्रैल को जन्म पाने से कहते थे लोग, ये जमाने से इतना उजाला सूरज दे नहीं सकता जितनी रौनक आई है भीम के आने से, जितनी रौनक आई है भीम के आने से। जयंती की सादर करीता। अरे नवल हे बघा केवळे, नवल हे बघा केवळे, अरे घडे भीम जानी मर्दिनी, नवल हे बघा केवळे, घडे भीम जानी मर्दिनी, नवल हे बघा केवळे,
सचिन बोगटे दादा काय माझ्या शब्दाला लक्ष द्यावं. जय भीम नमस्कार हा देशव्यापी होईल उद्या. देशव्यापी होईल उद्या. अरे जय भीम नमस्कार हा देशव्यापी होईल उद्या. नजारा नजारा लफ्जों पे खुशियों की कहानी रहेगी. अरे बहारों से महफिल सुहानी रहेगी, लफ्जों पे खुशियों की कहानी रहेगी. चमकेंगी विचारों की ये खूबसूरत सितारे अगर आपके तालियों की यहाँ मेहरबानी रहेगी. अगर आपके तालियों की यहाँ मेहरबानी. हा भारत गीतचा केवळ आवाज नाहीये, तो विचार आहे. त्या आवाजाच्या पलीकडे अंतरंगातला विचार तुम्हा सगळ्यांच्या काळजापर्यंत पोहोचतोय. बाबासाहेबांना जर समजून घ्यायचं असेल तर दृष्टी महत्वाची नाहीये, गरजेचा आहे तो सकारात्मक दृष्टिकोन आहे. तो दृष्टिकोन इथे आपल्याला प्रत्येकाच्या अंतरंगात अंतरकाळजात डोकावलेला आहे. हा प्रवास आहे समानतेचा, हा प्रवास आहे मानवतेचा, हा प्रवास आहे बंधुतेचा आणि प्रत्येकाच्या आयुष्याचा. खरं तर बाबासाहेबांनी बाबापासून बाबासाहेब हा एक विलक्षण प्रवास आहे. एकदा असं झालं, यशवंत बाबासाहेबांकडे आला आणि म्हणाला की बाबा आपली जेवढी काही संपत्ती आहे ना त्या संपत्तीतला मला थोडाफार भाग हवाय. यशवंत बाबासाहेबांचे सुपुत्र म्हणाले की बाबा आपली जेवढी काही संपत्ती आहे ना त्यातला थोडाफार भाग मला हवाय. सहज म्हणाले ते, त्यांना काही असं काही पाहिजे नव्हतं पण सहज म्हणाले. त्यावर बाबासाहेबांनी एका त्यांच्या जमिनीवरती एका आश्रमाचं काम सुरू होतं. एक वीट उचलली आणि त्या यशवंतच्या हातात ठेवली, सांगितलं हा तुझा वाटा आहे या संपत्तीमधला. त्यावर त्याला थोडी चीड आली, तो म्हणाला बाबा फक्त एक वीट. त्यावर आदरणीय बाबासाहेबांचं उत्तर होतं, अरे या जगामध्ये असंख्य वंचित लोक जे माझी लेकरं आहेत त्यांना या विटीचा एक कण मी देऊ शकत नाही. तू स्वतःला भाग्यवान समज की मी तुला एक वीट दिली. तिथून ते शब्द तिथे जमलेल्या जनसमुदायानं ऐकले आणि तिथून तो बाबांपासूनचा प्रवास बाबासाहेब या नावामध्ये रूपांतरित झाला. ही खरं तर या बाबा नावाची ताकद आहे. आसमान की शान सितारे है, फूलों की शान बहारे है. आसमान की शान सितारे है, फूलों की शान बहारे है. हमारी शान तो आप है जो इस सुरेल महफिल को सुनने के लिए इस प्रणांगण में पधारे हैं. इस प्रणांगण में पधारे. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. मी सुरुवातीला म्हणालो की बाबासाहेबांना जर समजून घ्यायचं असेल तर दृष्टी महत्वाची नाही, गरजेचा आहे तो दृष्टिकोन. तो कसा थोडक्यात सांगतो. आमचे चिंचवडेजी ते बसले, विनंती असेल प्रेक्षकांना आपण नमस्कार करावा म्हणजे त्यांना कळेल. मित्रांनो शब्द नीट जपून ऐकायचा. काय झालं, एकदा चिंचवडेजी ताजमहल बघण्यासाठी गेले होते. ते ताजमहल बघून आले आणि त्यांना मी विचारलं की चिंचवडेजी तुम्ही आता ताजमहल बघितलाय, तुमची फिलिंग काय, कसं वाटतं तुम्हाला आता.
शब्द नीट ऐका. ते एकदा ताजमहल बघायला गेले होते. ताजमहल बघून आल्याच्या नंतर मी त्यांना विचारलं की चिंचोजडी तुम्ही आता ताजमहल बघितलाय, कसं वाटतं तुम्हाला, फिलिंग काय तुमच्या? त्यावर त्यांचं संवेदनशील उत्तर होतं. ते म्हणाले की गौरव, ताजमहल बनवणाऱ्या त्या सुंदर हातांना तोडणाऱ्या त्या शहाजहानला कुणी जाऊन सांगेल का रे? बघा ते काय म्हणाले. ते म्हणाले की गौरव, ताजमहल बनवणाऱ्या त्या सुंदर हातांना तोडणाऱ्या त्या शहाजहानला कुणी जाऊन सांगेल का रे की आज त्याचा ताजमहल अंध असलेल्या या बांधवाने हात लावूनच बघितलाय. हा सकारात्मक विचार आहे, हा सकारात्मक दृष्टिकोन आहे जो या महामानवानं आम्हा सगळ्यांच्या अंतरंगात रुजवलाय आणि तो पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करतो. आदरणीय प्रज्ञा गायकवाड यांच्याकडनं संस्थेस 200 रुपयाचं बक्षीस आलंय. आम्ही धम्मदान त्याला म्हणूयात, ते स्वीकार करतो. धन्यवाद मनापासून. तर हा सकारात्मक विचार आहे. खरं तर तो सकारात्मक विचार पुढे घेऊन इस्मरांची मैफिल सुरू ठेवूयात. गौतम कांबळे सर यांच्या आवाजात एक सुंदरसे गीत ऐकूयात. आम्ही गातो भीमा तुझे गुणगान. एक सुंदरसे गीत. टाळ्यांचा आवाज एकदा जोरदार होऊ देत, कारण टाळ्यांचं हे तुमच्या असण्याचं, तुमच्या जगण्याचं आणि तुमच्या स्वाभिमानाचं अस्तित्व आम्हा सगळ्यांसाठी असं मला वाटतं. हॅलो हॅलो. आता मगाशी कुणीतरी सांगितलं की बाबासाहेबांना यांनी बघितलेलं नाही, तरी सुद्धा बाबासाहेबांचं गुणगान, बाबासाहेबांचं जे कार्य आहे ते आपल्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न मी या गाण्यात केलेला आहे. भीमराया तुझे, भीमराया तुझे भीमराया तुझे गातो मी गुणगान. भीमराया तुझे गातो मी गुणगान. तू दिलास मा स्वाभिमान, तू दिलास मा स्वाभिमान, तू दिलास मा स्वाभिमान, तू दिलास मा स्वाभिमान. भीमराया तुझे गातो मी गुणगान. भीमराया तुझे गातो मी गुणगान. का तू दिलास मा स्वाभिमान, तू दिलास मा स्वाभिमान, तू दिलास मा स्वाभिमान, तू दिलास. जय भीम सारे म्हणती, जय भीम सारे म्हणती. नित्य निरंतर तुलाच स्मरती, नित्य निरंतर तुलाच स्मरती, नित्य निरंतर तुलाच स्मरती. शिकती आणि संघटित होती, शिकती आणि संघटित होती. तुझीच शिकवण सारे आचरती, तुझीच शिकवण सारे आचरती, तुझीच शिकवण सारे आचरती. भीमराया तू भीमराया तू फडकविले समतेचे निशाण. भीमराया तू फडकविले समतेचे निशाण.
प्रस्थापितांना दिलेस आव्हान, प्रस्थापितांना दिलेस आव्हान, प्रस्थापितांना दिलेस आव्हान. करुणी आपल्या रक्ताचे सिंचन, करुणी आपल्या रक्ताचे सिंचन, ठरलास जगी तू रणवीर होऊन, ठरलास जगी तू रणवीर होऊन, तू रणवीर होऊन. भीमराया तू, भीमराया, 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 भीमराया तू समाज क्रांतीचे बलस्थान, भीमराया तू समाज क्रांतीचे बलस्थान. तू दिलास आम्हा स्वाभिमान, तू दिलास आम्हा स्वाभिमान, तू दिलास आम्हा स्वाभिमान. जोवर सूर्यचंद्र अवनीवरती, जोवर सूर्यचंद्र अवनीवरती, कातरातील तुझीच महती, कातरातील तुझीच महती, कातरातील तुझीच महती. नित्य गाजे जगी तुझी कीर्ती, नित्य गाजे जगी तुझी कीर्ती. तुझ्या कार्यातून मिळते स्फूर्ती, तुला मिळते स्फूर्ती, तुझ्या कार्यातून मिळते स्फूर्ती. कवी गौतम सांगे गौतम सांगे आम्हा दिला धम्म महान, कवी गौतम सांगे आम्हा दिला धम्म महान. तू दिलास आम्हा स्वाभिमान, तू दिलास आम्हा स्वाभिमान, तू दिलास आम्हा स्वाभिमान. भीमराया तुझे, भीमराया तुझे गातो आम्ही गुणगान, भीमराया तुझे गातो आम्ही गुणगान. तू दिलास आम्हा स्वाभिमान, तू दिलास आम्हा स्वाभिमान, तू दिलास स्वाभिमान. जय भीम. खरं म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं मनापासून अभिनंदन करायला पाहिजे की असा इतका मोठा स्टेज आमच्यासारख्या कलाकारांना इथे दिलेला आहे. पुन्हा एकदा त्यांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. ही अंतर्मनातली भाषा आहे मंडळी. आणि हे गाणं केवळ गौतमजींनी गायलं नाहीये, त्यांनीच ते गाणं लिहिलंय, त्या गाण्याला त्यांनी संगीत दिलंय आणि आता आपल्या समोर सादर केलंय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी असं म्हटलं की बाबासाहेब हे मानवतेचं व्यासपीठ आहे, नव्हे तर ते विचारपीठ आहे.
आणि इतकं अफाट साहित्य. एक आपण कल्पना करू शकतो की PhD एखादा व्यक्ती करतो. प्रॉब्लेम ऑफ द रुपीज या ग्रंथावरती आज RBIचं काम चालतं, म्हणजे किती मोठी महती असेल ना ती. आणि या सगळ्या कार्यामागे रमाईंचं जे महत्व आहे ते अनन्यसाधारण आहे, ते कोणी नाकारू शकत नाही. मी बसलो होतो आणि गौतमजींना जेव्हा ऐकत होतो तेव्हा मनात त्या माऊलीसाठी काही ओळी सहज सुचल्या. त्या अशा होत्या की मानवतेचा गंध आई, मानवतेचा स्पर्श आई, मानवतेचा गंध आई, मानवतेचा स्पर्श आई, सक्षमतेच्या विचारांचा निरागस निबंध आई, श्वास आई, विश्वास आई. बघा रमाईचं योगदान किती मोठं आहे की श्वास आई, विश्वास आई, चवी चवीतील ध्यास आई, स्वप्नपूर्ती वेचणाऱ्या स्वप्नाळूंचा ध्यास आई, अस्थिरतेतील स्थिरतेचा वास्तविक आभास आहे, स्थितप्रज्ञ काजव्यांची स्वच्छंदी आसा आहे, स्वच्छंदी आसा आहे. ती आमची रमाई. त्या रमा मातेला सुद्धा वंदन करून उदरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. ऐकूयात मेघाजींच्या मेघमय स्वरातून सुंदरचा विचारांचा जागर. एका जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना प्रेरित करूया. उदरली कोटी कुळे भीमा
हा विचारांचा मेघ सागर आहे खरं तर, खूप सुंदर. यानंतर पुढे जाऊयात. खरं तर वेळ फार कमी आम्हाला दिला गेलाय त्यामुळे. पण स्वरांगण या संस्थेचं नाव जे स्वरांगण आहे ना, या स्वरांगणच्या माध्यमातून सुद्धा अनेक कार्य बाबासाहेबांच्या विचारांच्या माध्यमातून घडत असतात. या स्वरांगणचा प्रवास जितका प्रेरित करणार आहे ना, तो असंख्य मनांच्या भाषा बोलायला लावणारा प्रवास आहे. काही ओळी मला सुचल्या की पाय धरणीवर आकाशाला भिडला आहे माथा, पाय धरणीवर आकाशाला भिडला आहे माथा, ज्ञानाचा हा सागर आमची स्वरांगण माता. पाय धरणीवर आकाशाला भिडला आहे माता, ज्ञानाचा हा सागर आमची स्वरांगण माता. जगात योग्य माणसे नाही म्हणून का रडतात माणसे. सर्वत्र नकारात्मकता आहे. म्हणून आमची स्वरांगण काय सांगते की जगात योग्य माणसे नाही म्हणून का रडतात माणसे. या स्वरांगण मध्ये आमच्या घडतात माणसे. मनुष्याला माणूस करते ही ज्ञानगाथा, ज्ञानाचा हा सागर आमची स्वरांगण माता. ऐकूयात एक सुंदरचं गीत. तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. आणि खरंय, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा विचार दिला, नवे स्वातंत्र्य दिला आणि त्या स्वातंत्र्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना एक मुक्तछंद आयुष्य जगायला मिळालं आणि त्याचाच हा परिपात म्हणजे हे सुंदरचं गीत. RK म्युझिक फॅक्टरी यांच्याकडनं 200 रुपयाचं, RK म्युझिक फॅक्टरी यांच्याकडनं 200 रुपयाचं बक्षीस आलंय. मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर एक नाव न सांगता, शेक्सपियर म्हणायचं की व्हॉट इज युअर नेम, त्यामुळे नाव न सांगता एक 500 रुपयांचं देखील धर्मदान प्राप्त झालंय. मनापासून धन्यवाद. एक सुंदर संगीत ऐकूयात सोनाली यांच्या आवाजात.
क्या बात आहे, सुंदर, खूप सुरेख. मला असं वाटतं की गायकानं जेवढ्या ताकदीनं ते शब्द आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं असताना तेव्हा त्या गायकाच्या पाठीमागे हा सगळा वाद्यवृंद प्रपंच असतो. त्या वाद्यवृंदासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे असं मला वाटतं. खूप सुरेख, खूप सुंदर. यानंतर बाबासाहेब आंबेडकर एक राजे होते. राजे का? कारण त्यांनी अनेकांचं आयुष्य उभं केलं. मी म्हणालो की बाबासाहेब हा एक प्रवास आहे, तो तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा एक प्रवास आहे. म्हणून एकच राजा असं एक सुंदरचं गीत आपल्यासमोर घेऊन येतात. मयूर काटेची एकदा जोरदार टाळ्या. आवाज मयुरासारखा गोड आहे पण आडनाव काटे, ठीक आहे, असं हरकत नाही. ऐका सुंदरचं गीत मयूर काटे यांच्या आवाजात. भीमराव माझा राजांचा राजा, भीमराव माझा राजांचा राजा, नसला तर नसुद्या नोटामध्ये, नसला तर नसुद्या नोटामध्ये. काय सांगू बाई तुला भीमराव दिसे मला पाण्याच्या घोटामध्ये. काय सांगू बाई तुला भीमराव दिसे मला पाण्याच्या घोटामध्ये. भीमराव माझा राजांचा राजा, भीमराव माझा राजांचा राजा, नसला तर नसू दे या नोटामध्ये, नसला तर नसू दे या नोटामध्ये. काय सांगू बाई तुला भीमराव दिसे मला पाण्याच्या घोटामध्ये. काय सांगू बाई तुला भीमराव दिसे मला पाण्याच्या घोटामध्ये. काय सांगू बाई तुला भीमराव दिसे मला पाण्याच्या घोटामध्ये. पाण्याच्या त्या घोटासाठी जीव तळमळ, फुलतील विमान ते चौदार तळ. पाण्याच्या त्या घोटासाठी जीव तळमळ, फुलतील विमान ते चौदार तळ. निसर्गरम्य दाही दिशेला, निसर्गरम्य दाही दिशेला, वाहतय पाणी अजून पाटामध्ये, वाहतय पाणी अजून पाटामध्ये. काय सांगू बाई तुला भीमराव दिसे मला पाण्याच्या घोटामध्ये. काय सांगू बाई तुला भीमराव दिसे मला पाण्याच्या घोटामध्ये. पनवेलच्या त्या घाटावरती घडली नवलाई, माझ्या भीमाला कोणी पाणी दिले नाही. पनवेलच्या त्या घाटावरती घडली नवलाई, माझ्या भीमाला कोणी पाणी दिले नाही. सोनबायवण्या लाकूड तोड्या, सोनबायवण्या
भरून आणले त्याने माठामध्ये, पाणी भरून आणले त्याने माठामध्ये. काय सांगू बाई तुला भीमराव दिसे मला पाण्याच्या घोटामध्ये. काय सांगू बाई तुला भीमराव दिसे मला पाण्याच्या घोटामध्ये. भीमराव माझा राजांचा राजा, भीमराव माझा राजांचा राजा. नसला तर नसू दे या नोटामध्ये, नसला तर नसू दे या नोटामध्ये. काय सांगू बाई तुला भीमराव दिसे मला पाण्याच्या घोटामध्ये. काय सांगू बाई तुला भीमराव दिसे मला पाण्याच्या घोटामध्ये. तहानलेल्या पाखरांवर तू असे उपकार केलेस बाबा, तहानलेल्या पाखरांवर तू असे उपकार केलेस. अरे एकच ओंजळ प्यायला पण सारे तळे चौदार केलेस, एकच ओंजळ प्यायला पण सारे तळे चौदार केलेस. खूप सुंदर. आर.के. म्युझिक फॅक्टरी यांच्याकडनं 100 रुपयाचं मतदान आलंय, मनापासून धन्यवाद. यानंतर या सांगीतिक वैचारिक मैफिलीतलं एक शेवटचं गाणं आपल्या सर्वांसमक्ष सादर होत असताना एक संदेश जो की बाबासाहेबांनी आपल्याला दिलाय, एकतेचा संदेश. एखादं काम जर आपल्याला करायचं असेल तर ते एकत्रितेच्या भावनेनं केलं तर ते अत्यंत सक्षमरित्या पार होतं. त्याचा एक संदेश देणार एक छोटंसं उदाहरण मी सांगून आपल्या सगळ्यांची रजा घेईल. पावसाळ्याचे दिवस होते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये एक उद्योगपती आपली गाडी घेऊन जात असताना त्यांची गाडी एका खड्ड्यामध्ये फसली. ती गाडी फसली बघितल्यानंतर उद्योगपती गाडीच्या खाली उतरले. त्यांनी आजूबाजूला बघितलं की मला कोणी मदत करेल का. रस्त्याच्या कडेला एक शेतकरी दादा उभे होते. उद्योगपती साहेब त्या शेतकरी दादापर्यंत पोहोचले आणि म्हणाले की शेतकरी दादा, माझी गाडी या खड्ड्यामध्ये फसलेली आहे, तुम्ही मला बाहेर काढून द्याल का. त्यावर शेतकरी दादा म्हणाले की साहेब, मी एकटा तुमची गाडी बाहेर काढून देऊ शकत नाही, परंतु माझा एक बैल आहे, तो निश्चित तुम्हाला ही गाडी बाहेर काढून देईल. इतकं म्हटल्याच्या नंतर त्याने तो बैल आणला, त्या गाडीला बांधला आणि 4-5 आवाज दिले, हे नाम्या डिग्या सुरजा म्हणा, तुम्ही सगळे मिळून ही कार बाहेर ओढा, असं शेतकरी दादा म्हणाले. ते ऐकता क्षणी त्या बैलानं एका झटक्यात ती गाडी बाहेर ओढली. ती गाडी बाहेर निघाल्याचं बघून उद्योगपती साहेबांना आनंद झाला. ते म्हणाले की शेतकरी दादा, तुम्ही मला गाडी बाहेर काढून दिली यासाठी धन्यवाद, पण माझा एक प्रश्न आहे. त्यांचा प्रश्न असा होता की तुमचा बैल एकच आहे, मग तुम्ही 4-5 नावं का घेतली. त्यावर त्या शेतकरी दादांचं अगदी संवेदनशील उत्तर होतं. शेतकरी दादा म्हणाले की साहेब, माझा जो बैल आहे तो दोन्ही डोळ्यांनी अंध आहे, त्याला अजिबात दिसत नाही, पण त्याला असं वाटू नये की मी एकटा आहे, माझ्यासोबत कोणीतरी आहे असं त्याला वाटावं, म्हणून मी 4-5 नावं घेतली. ही एकतेची ताकद आहे जी बाबासाहेबांनी आपल्याला दिली. समाजसेविका रंजनाताई फाबडे यांच्याकडनं 501 रुपयाचं बक्षीस आलंय. मतदान मनापासून धन्यवाद. त्यानंतर परत एकदा आपल्या शब्दांनी, आपल्या स्वरांनी रमा मातेच्या चरणी समर्पित होण्यासाठी येत आहेत भरत लोणारे. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांच्या आवाजाला दाद देऊयात. ते मला आता बोलताना म्हणत होते की माझा आवाज बसलाय, पण तो कधीच जाणवत नाही, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. हाल
गुलाबाची सरे जाईला येणार नाही आणि आईची सरे त्या दाईला येणार नाही जिने वाहिले जन्मभर डोई संसार ओझे त्या रमाईची सर कुणाला येणार नाही माझ्या भगिनी बसलेल्या आहेत त्यांच्यासाठी माझ्या या टीमचं शेवटचं गाणं सादर करत आहे. 12 जातीच्या 12 जणी विहिरीवर भरत होत्या पाणी. अगं तू आहे काय ते पंडिताची राणी तुझ्या गळ्यात नाही सोन्या चांदीचा मणी. अशा हिनवणाऱ्या आया बाया त्या रमाईला चिडू लागल्या. गळ्यात काळं मणी असल्यामुळं रमाईला काय वाटत नव्हतं, परंतु एकदा हट्ट केला बाबासाहेबांना की साहेब थोडक्यात की मला शेजारच्या आया बाया चिडवतात म्हणून मला काहीतरी थोडं दागिना आणून द्या. आणि दागिना बाबासाहेब नको नको म्हणत होते. त्यांचं ते खूप लांब होते, परंतु बाबासाहेबांनी खूप सारे दागदागिने आणून दिले आणि बाबासाहेबांनी आपला कुंकवाचा करंडा आपल्या कोट्याच्या खिशामध्ये ठेवला. आणि रमाई सकाळी आनंदाने उठल्या, आंघोळ वगैरे केली, आरशासमोर दागदागिने घातले आणि कुंकवाच्या करंड्यासमोर माझं नवीनच गाणं येत आहे. त्यासाठी मी तुमच्या समोर हे गाणं सादर करीत आहे. कशा प्रकारे कुंकवाचा करंडा मागत आहे शब्दाकडे लक्ष असावं. सौभाग्याच द्या होलेन सौभाग्याच द्या
कष्ट साहुनी या भरल्या कपाळाने जाय, कष्ट साहुनी या भरल्या कपाळाने जाय, कष्ट साहुनी या भरल्या कपाळाने जाय. जीवन हे माझे पिलासाठी वाही, कष्ट साहुनी या भरल्या कपाळाने जाय, कष्ट साहुनी या भरल्या कपाळाने जाय, कष्ट साहुनी या भरल्या कपाळाने जाय. तुमच्या आधी मरण माझे, तुमच्या आधी मरण माझे, विठुरायाला मागीन, विठुरायाला मागीन, नका हो मजिला सोन्याचं हे दागिन, नका हो मजेला सोन्याचं हे दागिन. काही लोक म्हणतात रमाईका शिकल्या का, त्यांनी आपल्यासाठी काय केलं, काही बरं का त्यांना कळत नाही, परंतु असं सांगावं वाटतं. अरे ये हमारे बाबा की पुण्याई है, ये हमारे बाबा की पुण्याई है, और कैसे कैसे पदों पे हमने जगह पाई है. अरे किसी भगवान से कम नहीं है वो दोनों. बाप अगर भीम जी है तो माँ हमारी रमाई है, माँ हमारी रमाई है. म्हणून सांगावं वाटतं. आया बायांचे ते असो हे वेदावे, आया बायांचे ते असो हे वेदावे, सदैव काळमनी सुखी राहावे, सदैव काळमनी सुखी राहावे, सदैव काळमनी सुखी राहावे. जीवाच्या पल्ल्याळ कुंकुमी जपले, जीवाच्या पल्ल्याळ कुंकुमी जपले, कर्तव्याला जागीन, कर्तव्याला जागीन, नका हो मजिला सोन्याचं हे दागिन, नका हो मजेला सोन्याचं हे दागिन, नका हो मजेला सोन्याचं हे दागिन. आणि शेवटी कोटी लेकरे तुझ्या गरमाई, कोटी लेकरे तुझे गरमाई, खात आहो आम्ही तुझीच कमाई, हात राहो आम्ही तुझीच कमाई, हात राहो आम्ही तुझीच कमाई. अरे त्या काय ते पंडिताची मी कमाई पाहिली, त्या
भीमाची मी कमाई पाहिली आणि त्या भीमाच्या कमाईत मी रमाई पाहिली, त्या भीमाच्या कमाईत मी रमाई पाहिली. म्हणून सांगावं वाटतं, कोटी लेकरे तुझे रमाई, कोटी लेकरे तुझे रमाई. अरे खात आहो आम्ही तुझीच कमाई, तुझीच कमाई, रात राहो आम्ही तुझीच कमाई. भारत बाबू हल्लीची महिला, भारत बाबू हल्लीची महिला झाली रे वाघीण, झाली रे वाघीण. नका हो मजिला सोन्याचं हे दागिनं, नका हो मजेला सोन्याचं हे दागिनं, नका हो मजेला सोन्याचं हे दागिनं. सौभाग्यात द्या हो लेलं, सौभाग्यात द्या हो लेलं. कंपाडी आहे माझं सून, कंपाडी आहे माझं सून. नका हो मजिला सोन्याचं हे दागिनं, नका हो मजेला सोन्याचं हे दागिनं, सोन्याचं हे दागिनं, नका हो मजेला सोन्याचं हे धन्यवाद सर्वांना. क्रांतिकारी जय भीम. आणि आर के म्युझिक फॅक्टरी यांच्यातर्फे परत 200 रुपयाची भेट देऊन अमावकृत केल्याबद्दल धन्यवाद. क्रांतिकारी जय भीम. कोणी म्हणेल का हा आवाज बसलेला आहे म्हणून? एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या बहारदार आणि बुलंद आवाजासाठी, कारण तो विचार आहे खरं तर. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश दिलाय, जाता जाता आम्हा सगळ्यांकडनं एक संदेश तुम्हाला देऊ इच्छितो की रडून मिळवलेल्या सहानुभूतीपेक्षा, प्लीज एकदा मन लावून ऐका हा संदेश, रडून मिळवलेल्या सहानुभूतीपेक्षा लढून मिळालेल्या जखमा जर प्रिय वाटायला लागल्या ना, तर माणूस आतुर होतो प्रत्येक संकटाला मातीत मिळवण्यासाठी, आणि त्यातून साकारतं ते असतं खरं यश. परत एकदा पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि आपला तमाम मायबाप रसिकांचे मनपूर्वक आभार मानतो. तांत्रिक सहाय्य करणाऱ्या साऊंड ऑपरेटरचे देखील तितकेच आभार मानतो. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि इथेच थांबतो. धन्यवाद. सविनय जय भीम.